बापरे, बघायचे सुरुवातीला ते कोकम भेटले मस्त बघा. तर मित्रांनो हे बघा किती कोकम पिकलेत, असे खूप सारे कोकम पिकलेले आहेत पाहू शकता. हे बघा इकडे सर्व साईडने कोकम पिकलेले आहेत. आता जेवढे मला जमणार आहेत ना तेवढे मी काढायला सुरुवात करतो. जेवढे जमतील तेवढे पाठीमागे काढतो. हे पाठी मागे पाहू शकता किती आहेत कोकम. हे बघा आता मी तिकडे जाते ते काटक्यामध्ये. मित्रांनो बघा हे खूप सारे आपण कोकम जमवलेत. हे बघा हे पिशवीतनं आता जस्ट काढलेले आहेत. मी पण नाही भरपूर जमवला. मी पण आंबा पडलेला आणि एक पण आंबा काढली हाताजवळची बघा. वरती पण गेला असता तिथे अंड्याची ऍड. पुन्हा एक साखरेची लेअर देऊया मस्त. तर तर मित्रांनो बघा ही आपण जेवणात ठेवली होती ना बरणी, त्यात बघा एवढा रस निघाल तयार झालेला आहे. तो आता मी ना ह्या बाउलमध्ये काढणार आहे आणि त्याच्यानंतर बॉटलमध्ये ते भरून घेणार आहे मी. तर बघा तुम्ही हे बॉटल झाकण खोलून घेत आहे. एवढे दिवस आपण कधी खोललं नव्हतं. तर आता आपण बघा हे ज्यूस आहे ना मस्त असं ज्यूस झालेलं आहे आतमध्ये, हे आपण पूर्ण याच्यात काढून घेऊया. पाहू शकता मस्त ज्यूस येते. बघा एकदम कसं भारी असं एकदम मस्त ज्यूस तयार झाले आतमध्ये. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो तुम्ही जो आपला मागचा व्हिडिओ बघितला असेल, जे आपण जंगलात जाऊन कोकम आणले होते, त्याचं मित्रांनो आज आपण कोकम सिरप बनवणार आहोत. तर ते कसं बनवणार आहोत ना ते ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला. तर हे बघा हे आपण कोकम आणलेले आहेत, हे असे पाहू शकता. हे बघा हे असे कोकम आहेत खूप सारे. तुम्हाला एकदम जवळून दाखवतो. हे बघा हे बघा हे सर्व कोकम आहेत आणि ह्याच्यापासून आपण आहेत ना कोकम सिरप बनवणार आहोत. तर ह्याची प्रोसेस काय आहे ना ती तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. आणि हा मित्रांनो आपण गोड व आंबट दोन्ही सिरप बनवणार आहोत याच्यामध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आणि जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडलाच ना तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुढे कंटिन्यू. बघा मस्त आपण एकदम जवळून तुम्हाला दाखवतो. मस्त एकदम आपण असे धुवून घेतलेले आहेत पाहू शकता. हे बघा तुम्ही पाहू शकता इकडे कोकम दिसले एकदम मस्त आहेत. तर बघा आता मित्रांनो आहे ना आपण हे पहिलं कोकम फोडून घेतोय. याच्यात बियावरती ठेवणार आहोत आणि साल आहे ना आपण ते खाली टाकणार आहोत. कारण मेन सालींपासूनच सिरप बनवायचं आहे. ते अशा पद्धतीने आपण बघायचं साल खाली टाकतोय. आणि काय आपण काय काय घेतोय ना याच्यामध्ये सिरप बनवण्यासाठी ते तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. त्यासाठी तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पहा, मस्त व्हिडिओ होणार आहे हा. अशा पद्धतीने आपल्याला आहे ना मित्रांनो पूर्ण कोकम सोलून घ्यायचे.
सोलून सॉरी असे बिया काढून घ्यायचे त्यांच्या. हे पहा. तर मित्रांनो आता आपण बघा एवढे तर फुलले आहेत. पहिले हे जेवढे आपल्याकडे आहेत ना कोकम तेवढे पटापट सोलून घ्यायचे. त्यात आपण दोन्ही पण बनवणार आहोत असं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे. एक आंबटवाला बनवणार आहोत आणि एक आपण गोड बनवणार आहोत. जर गोड बनवलं ना मित्रांनो तर त्याची लाईफ थोडी जास्त असते. याचं प्रोडक्ट आपण विकूही शकतो मित्रांनो हे सिरप. अलग ठेवायचा होता आणि साले अलग ठेवायचे होते. हा पडतो रस्ता अलग ठेवायचा होता असं. तर असं साली वरनं घेऊ शकतो. अरे हे बघ काय केलं मी जेवण तर. जागेवर खायला मस्त वाटतात. हे कसे कच्चे होते ना थोडे पिके आणलेच नाही एकदम पिकलेले ते. बोलू यांचं शेण निघल जाईपर्यंत मुंबईला. अशा पद्धतीने बघा आपले बहुतेक कोकम सोलून झालेले आहेत. आता हे जे थोडेसे झालेत ना ते पटापट आता आपण सोलून घेऊया. आणि पुढची प्रोसेस बघण्यासाठी तयार राहा. हा पण जो सिरप बनवणार आहोत ना तो चांगला वर्षभर टिकेल असं बनवणार आहोत आपण. तर मित्रांनो आता बघा हे आपले कोकम सोलून झालेले आहेत. हे साईडला करूया खाली. हे बघा हे आपले सोलून झालेत. हा या त्यांच्या बिया आहेत आणि हे खाली कोकम आहेत त्यांची साली. ह्यांच्यापासूनच आपल्याला सिरप बनवायचं आहे कोकम सिरप. तर ह्यांच्यातनं जो पाणी पडणार आहे ना तो आपण त्यातच टाकणार आहोत शेवटी. तर मित्रांनो बघा ही आपण 1 किलो साखर घेतलेली आहे. तर मित्रांनो आपण हे एक मस्त आता एक फुसून घेतलेली आहे बरणे. आता ह्याच्यामध्ये ना आपण एक लेअर खाली सालीचे देऊ त्याच्यावरती साखर पुन्हा साल त्याच्यावर पुन्हा साखर असं देणार आहोत एक लेअर. हे राहू दे असं काही गरज नाही. ते एक तर आत्ता एक लेअर झालेली आहे आपली. त्याच्यानंतर पुन्हा आता कोकम टाकूया. बाहेर पडता येत. पुन्हा एक साखरेची लेअर देऊया मस्त. तसं कर. पाणी टाकू नका त्याच्यात. पाणी लावले थोडंसं याच्यात. जरासं टाकायचं मग ह्याला पुरायचं नाही आंबटला. हे टाकून ते ह्याच्यात पटकन. हलवायला पाहिजे ती बरणी पहिले. हॅलो
हे राहिलेली साखर आणि ती पण टाकून घ्यायची पूर्ण. तर मित्रांनो आता पण आहे ना याच्यामध्ये एक चमच बघा टेबलस्पून आहे ना एक मीठ टाकणार आहोत. हे मीठ सुरुवातीला आपण टाकलं असतं तरी चाललं असतं सालींवर, पण आता आपण टाकूया साखरेवर, कारण ते साखर अशामध्ये विरघळणार आहे आणि त्याचं फ्लेवर पूर्ण आपल्या सिरपमध्ये जाणारच आहे मिठाचं. ते थोडंसं अजून एक घेऊया थोडंसं, बस एवढं बस झालं याच्यामध्ये. आणि ह्या बरणीचं आता आपण झाकण लावून पॅक करून देणार आहोत तिला. आणि ही बरणी आहे ना तर मित्रांनो 2-3 दिवस आपल्याला घरी किंवा उन्हामध्ये ठेवायचं आहे. शक्य असल्यास तुम्ही थोडं एकदम उन्हामध्ये नाही, पण जिथे नॉर्मल ऊन असतं तिथे ठेवू शकता, पण घराच्या ऐवजी तुम्ही बाहेर ठेवा, जेणेकरून ते सिरप लवकर तयार होतं. आणि एकदम पण कडक उन्हात ठेवलं तर मग त्याचे थोडेसे फ्लेवर चेंज पण होऊ शकतो. आणि एकदम पण कडक उन्हात नाही, पण एक नॉर्मल उन्हामध्ये ठेवायचं आहे याला 2-3 दिवस. आणि प्रत्येक दिवशी आहे नाही मित्रांनो ही बॉटल हलवायची आपल्याला. हलवल्यानंतर कसं पूर्ण सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्याच्या कोकमाचं जे सिरप असतं ते एकदम पूर्ण ओरिजिनल खाली उतरतं. तर मी ह्याला पटकन झाकून लावून घेतो. तर बघा हे झाकण आहे याचं, आणि काचेची बरणी आपण वापरलेली आहे. आता हे झाकण लावून ठेवूया आपण साईडला. व आपण आता बघा इकडे आपण ज्या बिया ठेवल्या होत्या ना त्यांच्यापासून आपण आंबट सिरप बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आहे ना आपण थोडीशी ह्याची साखर टाकलेली आहे याचा, व याच्यामध्ये थोडंसं आता आपण मीठ टाकून घेऊया, जेणेकरून याचं फ्लेवर पूर्ण बाहेर निघेल ज्यूस. ह्याचा सिरप निघण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकूया, जेणेकरून पटकन विरघळेल आणि याचा चांगला ज्यूस मिळेल आपल्याला. मीठ मस्त लावून घेतलं आहे. आता मिठाच्या मधून मीठमध्ये याचे मिक्स झालं ना तर चांगलंच याचं एकदम पूर्ण जेवढा रस असेल तेवढा खाली पडणार आहे. मला याच्यात बघा याच्यात किती रस, भरपूर असा रस पडलेला आहे खाली. बघा तुम्हाला याच्यात दाखवतो एक मिनटं खाली की याचा रस किती पडलेला आहे ते. हे पहा याचा रस खाली पडलेला आहे, एकदम ओरिजिनल असं आहे. एका दिवसात एवढं ज्यूस तयार झालं पाहू शकता. आणि अजून थोडीशी साखर आहे वरती. अजून 2 दिवस ठेवायचे उन्हामध्ये. तर मित्रांनो बघा ही आपण जे उन्हात ठेवली होती ना बरणी, त्यात बघा एवढा रस तयार झालेला आहे. तो आता मी आहे ना ह्या बाउलमध्ये काढणार आहे आणि त्याच्यानंतर बॉटलमध्ये ते भरून घेणार आहे मी. तर बघा आता मी हे बॉटल झाकण खोलून घेते. एवढे दिवस आपण कधी खोललं नव्हतं. तर आता आपण बघा हे ज्यूस आहे ना मस्त असं ज्यूस झालेलं आहे आतमध्ये, ते आपण पूर्ण याच्यात काढून घेऊया. पाहू शकता मस्त ज्यूस येते. बघा एकदम कसं भारी असं एकदम मस्त ज्यूस तयार झाले आतमध्ये. बहुतेक बाउल भरेल असं वाटते. हे आपण बॉटलमध्ये भरणार आहे. मग मी तुम्हाला अरे पडलं खाली, एक मिनटं असं काहीतरी जुगाड करूया मग ते खाली पडणार नाही साधी. अशा पद्धतीने बघा. अजून याला असं क्रॉस करून ठेवल्यानंतर अजून त्यातनं ज्यूस बाहेर निघेल, कारण ते अर्धा ज्यूस सालींमध्ये अटकून राहिलेलं आहे. जवळजवळ 1 लिटर अर्धा पाऊण लिटर झाला असेल बहुतेक हा ज्यूस. तर मित्रांनो बघा हे जे ज्यूस आता आपलं तयार झालेलं आहे ना ते ह्या बॉटलमध्ये भरणार आहे. आणि त्याच्यासाठी आता सुका ग्लास मस्त घेतला आहे आणि त्या ग्लासने ह्या बॉटलमध्ये ज्यूस भरून घेणार आहे. तर बघूया.
मस्त बरं, एक बघा, ओके, म्हणजे चांगलं आहे. एका सेकंड नंतर बघू शकता, एका साईडला करायचं आहे. बाकी पाणी त्यामध्ये घेऊ शकता, जेवढं मीठ मस्त ठेवायचं. बॉटल एक त्याची या टाइम बरोबर चांगलं चालेल. आता हे एकदम कट्टोकट बहुतेक भरलेली आहे. थोडंसं राहिलंय ते याच्यात घेऊया ओतून. तर मित्रांनो ही आपली पूर्ण एक बॉटल भरलेली आहे, पाहू शकता 1 लिटरची. दुसरीच आहे. हे आता झाकण लावून घेऊया मस्त. ओके, तर ही आपली 1 लिटरची बॉटल फुल. आता हिला फ्रीजमध्ये ठेवायची आपल्याला.